हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दिस ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपण जे डिस्कस करणार आहे, तुम्हाला माहीत असेल, थंबनेलवर तुम्ही बघितलं असेल, सोशल मीडियावर एक गोष्ट ट्रेंडिंगवर चालू आहे. त्या गोष्टीला कुठेतरी अनुसरून आज तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. त्यामध्ये एक न्यूज चालू आहे, ती म्हणजे सगळ्यात पहिली एक न्यूज चालू आहे ती दाऊद इब्राहिम जो आहे, त्या दाऊद इब्राहिमला पॉयझन पाजल्यामुळे त्यांची प्रकृती खालवलेली बघायला मिळत असेल. आणि अजून एक आहे मसूद अझर. तर मसूद अझरची डेथ झाली का नाही, म्हणजे डेथ झाली असं कन्फर्म करत आहेत सोशल मीडियावर. ओके, सो हे दोन इन्सिडेंट झाले. अजून तुम्हाला मे 2023च्या अपडेट्स माहीत असतील आणि जून 2023च्या की त्यामध्ये हरदीप सिंग आणि एक तुम्हाला माहीत असेल हरदीप सिंग जे झाले आणि हरदीप सिंग सोबत परमजीत सिंग या दोघांच्या डेथ कन्फर्म झालेल्या आहे. सो ह्या ज्या सध्याच्या घडामोडी आहेत त्याचा कुठंतरी कनेक्शन रॉशी लावल्या जात आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीवर एक प्रकाश टाकणार आहे की रॉ एजन्सी काय, रॉमध्ये वेगवेगळे पात्र तुम्हाला बघायला मिळत असेल. त्यामध्ये मग झालं तुम्ही इंदिरा गांधींचा रोल बघितला असेल. येस, मोरारजी देसाईची काय याशी रिलेटेड काय हिस्ट्री राहिली. येस, नन अदर दॅन अजित डोवालचा काय रोल होता की रॉमध्ये त्यांनी कशा पद्धतीनं काम केलेलं, ऑपरेशन काहुतामध्ये त्यांचा कशा पद्धतीनं रोल राहिलेला आहे का. ऑपरेशन काहुता जे तुम्ही मिशन मजनू, ज्या लोकांनी बघितली असेल ही मूवी मिशन मजनू, या मूवीमध्ये एक्झॅक्टली जे पाकिस्तानमध्ये झालेलं ऑपरेशन काहुता आहे, जे कोणी कंडक्ट केलं होतं, ऑब्व्हियसली रॉ थ्रू झालं होतं, ते दाखवण्यात आलेलं आहे. तर या मूवीमधला जो इन्सिडन्स आहे तो पण आज आपण डिस्कस करणार आहे की काय एक्झॅक्टली हिस्ट्री राहिलेली आहे. अजून तुम्ही ही तर मूवी बघितली असेल राजीमध्ये एक डायलॉग जो आहे, तो डायलॉग जे रॉ एजंट्स आहे आपले त्यांच्या लाईफला म्हणजे एक्सप्लेन करण्यासाठी खूप चांगला आहे. त्यामध्ये सांगितलं होतं की वतन से आगे कुछ नहीं. आणि उरी मूवीमध्ये पण एक तुम्हाला छोटा सीन बघायला मिळेल. त्यामध्ये थोडासा एक रोल तुम्हाला आपल्या रॉ एजंटच्या लाईफबद्दल किंवा रॉ एजंट्स कशा पद्धतीनं कामं करतात ते दाखवण्यात आलेलं आहे. जगभरामध्ये जेवढ्या काही तुम्हाला रॉ एजन्सीज बघायला मिळतील त्यामध्ये भारताचे रॉ एजन्सी पहिल्या 5 टॉप रॉ एजन्सीमध्ये सुमार झालेली तुम्हाला बघायला मिळेल. त्यामध्ये तुम्ही असं कन्सिडर करू शकता की USAची CIA झाली. जगभरामध्ये मोसाद सगळ्यांना माहितीच असेल. मोसाद जी इस्रायलची आहे ती इंटेलिजन्स ऑपरेशनसाठी खूप फेमस आहे. पण आपले रॉ पण यामध्ये मागे तुम्हाला बघायला मिळणार नाही. रॉ पण आपली खूप चांगल्या पद्धतीनं काम करताना तुम्हाला बघायला मिळेल. मग ते तुम्ही असं कन्सिडर करू शकता की बांगलादेशला इंडिपेंडन्स मिळवून द्यायचं असेल, सिक्कीमला भारतामध्ये मिळवायचं असेल, पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर टेस्ट असेल, तिला डिस्ट्रॉय करायचं. न्यूक्लिअर टेस्ट आहे, तिचे सॅम्पल्स जे आहेत ते इंडियापर्यंत ब्ल्यूप्रिंट इंडियापर्यंत पोहोचवण्याचं एक मिशन असेल, त्यालाच आपण ऑपरेशन काहुता म्हणतोय. या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या रॉनी केलेल्या आहेत त्याच्यावर आज आपण प्रकाश टाकणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, सो आपण आता व्हिडिओला स्टार्ट करू की रॉ एजन्सी कशा पद्धतीनं काम करत आहे किंवा रॉ एजन्सीचा कशा पद्धतीनं ओरिजिन झाला. बघा, ओरिजिन जर बघायला गेलो तर आज आपण जर कन्सिडर केलं की रॉ कधी बनलेली बघायला मिळते, तर तुम्ही 1967-68चा टाइम पिरियड कन्सिडर करू शकता की तेव्हा रॉचा एक्झॅक्टली जन्म झालेला तुम्हाला बघायला मिळेल. मग रॉच्या अगोदर कोणती एजन्सी होती का? हो, होती. तिचं नाव होतं इंटेलिजन्स ब्युरो. इंटेलिजन्स ब्युरो जी आहे ती एक्सटर्नल आणि इंटरनल कामं तुम्हाला सांभाळताना बघायला मिळेल. पण इंटेलिजन्स ब्युरो जी आहे ती तुम्हाला कुठंतरी ब्रिटिशरने दिलेली देण बघायला मिळेल. म्हणजे कसं, कारण ब्रिटिशरच्या टाइम पिरियडला पण रिव्होल्युशनरी मुवमेंट जे आहे त्याला टॅकल करण्यासाठी आपल्याजवळ एजन्सी होती किंवा ब्रिटिशर्सनी एक एजन्सी बनवली होती. आपल्यासाठी नव्हती, ब्रिटिशर्सनी आपल्या रिव्होल्युशनरी मुवमेंटला टॅकल करण्यासाठी इंडियन पॉलिटिकल इंटेलिजन्स ऑफिस बनवलं होतं 1921ला. त्यानंतर 1930ला त्यांनी त्याचंच नाव फक्त काय केलं, इंडियन पॉलिटिकल इंटेलिजन्स म्हणून चालू केलं. आणि मग 1947ला जेव्हा आपण इंडिपेंडंट झालो त्यावेळेस तुम्हाला याचंच नाव इंटेलिजन्स ब्युरो बघायला मिळेल, जे खातं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर, ज्याला तुम्ही गृह मंत्रालय म्हणता, त्याच्या खात्यात आलेलं बघायला मिळेल. पण रॉची स्थापना जर आपण कन्सिडर करायचं बघितलं तर रॉची स्थापना आपल्याला 67-68च्या टाइम पिरियडला बघायला मिळते. सो रॉची स्थापना 67-68ला जी बघायला मिळते तर ते रॉचं एक्झॅक्टली स्थापना करण्याच्या मागं कारण काय होतं, कारण सगळ्यांना माहिती आहे की कोणती गोष्ट होण्याच्या मागं काहीतरी बॅकग्राऊंड असतं. त्या बॅकग्राऊंडवर आपण आता नजर टाकणार आहे की हे होण्याच्या मागं बॅकग्राऊंड कोणत्या प्रकारचं तुम्हाला होताना बघायला मिळेल. जगभरामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की वेगवेगळ्या एजन्सीज काम करत आहेत, जसं की CIA झालं, मोसाद झालं. ओके, सो
अशा प्रकारच्या एजन्सीच्या इंटेलिजन्सला बघून आपण आपल्यासाठी पण एक इंटेलिजन्स एजन्सी बनवण्याचं ठरवलं 1967-68च्या टाइम पिरियडला. पण हे सगळं ठरवण्याच्या अगोदर 2 इन्सिडन्स, पहिला आहे 1965 वॉर जे तुम्हाला बघायला मिळेल. 1965 वॉर जे आपण कुणासोबत लढलेलो आहे, पाकिस्तानसोबत, आणि 1963 वॉर जे तुम्हाला बघायला मिळेल. 1962-63 वॉर एक तुम्हाला बघायला मिळेल कुणासोबत झालेलं आहे, चीनसोबत झालंय. आणि 65 वॉर जर तुम्ही बघितलं ते कुणासोबत झालंय, पाकिस्तान सोबत झालंय. या 2 याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी इंटेलिजन्सची मिळालेली कमतरतेवरून आपण असं ठरवलं की आपल्याला रॉ सारखी एखादी संघटना किंवा एखादी इंटेलिजन्स एजन्सी बनवण्याची आवश्यकता आहे. आणि त्यातून तुम्हाला कुठेतरी रॉचा जन्म झालेला बघायला मिळेल. अगोदर 1947 ते 67 या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये हे ऑपरेशन्स तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो परफॉर्म करताना बघायला मिळतील. पण हे इंटेलिजन्स ब्युरो जे आहे, इंटेलिजन्स ब्युरो तुम्हाला जे बघायला मिळत आहे, हे जे कामकाज करत होतं त्यामध्ये थोडं तरी लूप होल्स बघायला मिळाले. म्हणून इंदिरा गांधी, त्यांचे वडील तुम्हाला माहित असेल पंडित नेहरूच्या टाइम पिरियड पासूनच एक चर्चा चालू होती की आपल्याला रॉ सारखी एखादी एजन्सी बनवायची आहे. पण त्याला फायनल अंजाम जो दिलेला बघायला मिळेल त्या इंदिरा गांधींनी दिलेला बघायला मिळेल. इंदिरा गांधींनी आर्यन काव ही पर्सनॅलिटी तुम्हाला 100% माहीत असल्या पाहिजे. रॉ बद्दल जे काही रॉचा जो मास्टर माइंड कुणाला म्हणलं जातं तर ते आर्यन कावला म्हणलं जातं. कारण आर्यन काव आणि इंदिरा गांधींनी झालेल्या मीटिंगमध्ये रॉ सारखी एजन्सी बनवण्याचं ठरवलेलं तुम्हाला बघायला मिळेल. सो आता जर्नी कशी चालू झाली त्याला आपण इन डेप्थ आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. बघा, आर्यन रॉ आणि इंदिरा गांधी यांची एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये ठरलं की रॉ सारखी एखादी एजन्सी आपल्याला बनवायची. मग आता कोणती एजन्सी बनवायची म्हणलं तर त्याला एक सगळ्यात महत्त्वाचा इश्यू येणार फंडिंग, आणि तुम्हाला त्यासाठी एजंट लागतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे खुफिया ऑपरेशन करण्यासाठी. आता खुफिया ऑपरेशन करत असताना पहिलवान असेल, मग तुम्ही कन्सिडर करा कॉलेज स्टुडंट असतील, कॉलेज स्टुडंट झाले, अजून काही असे व्यक्ती, भाजीवाला असेल, पेपरवाला असेल, अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणून हायर करणं चालू केलं. सुरुवातीला यांच्याकडे जवळपास 200 ते 250 लोकांची एक टीम बनवलेली बघायला मिळेल. आणि साऊथ एशिया, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल झाला, LOC झाला, अशा वेगवेगळ्या लोकेशन्सवर तुम्हाला हे वेगवेगळे आपले एजंट तैनात करण्यात आलेले दिसतील. आणि आर्यन कावनी ही त्यांची जेवढी काही एजंट्स असतील, रॉ एजंट्स असतील, त्यांची सिलेक्शनची पूर्ण जिम्मेदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती. आणि तुम्हाला बघायला मिळेल की त्यांनी अशा पद्धतीने एक रॉ सारखे एजंट एकत्र करून त्या फायनल मिशनला काय दिलं, अंजाम दिलेला बघायला मिळेल. मग त्यांनी केलेली ही जी मूवमेंट आहे त्याचं सक्सेस आपण वेगवेगळ्या लेवलवर सेलिब्रेट केलं. त्यामध्ये आर्यन काव तर तुम्ही असं कन्सिडर करा की बांगलादेशचं इंडिपेंडन्स वॉर जे झालं त्यामध्ये यांना ॲज अ हिरो म्हणून ते रातोरात हिरो झालेले तुम्हाला बघायला मिळतील. कारण इंडियानी स्थापन केलेल्या रॉनी यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका तुम्हाला निभवलेली बघायला मिळेल. सो आर्यन कावचा रोल एक्झॅक्टली तुम्हाला जेव्हा म्हणजे एक फ्लरिशमध्ये आला किंवा तो लॅम्पलाईटमध्ये आला, तो एक टाइम पिरियड होता, तो तुम्हाला कन्सिडर करावा लागेल जो असेल बांगलादेश लिबरेशन वॉर. ओके, त्या टाइम पिरियडला ही पर्सनॅलिटी खूप जास्त न्यूजमध्ये आलेली तुम्हाला बघायला मिळेल. आणि तेव्हापासून मग रॉच्या वेगवेगळ्या तुम्हाला कारनामे बघायला मिळतील. आता मी इथे हे पहिलं कारनामा सांगितलं की बांगलादेशला इंडिपेंडंट करण्यात रॉची एक महत्त्वपूर्ण भूमिका होती. पण याच्या व्यतिरिक्तही पुष्कळ सारे कारनामे आहेत जे आपल्याला रॉचे बघायचे आहेत. ओके, त्यामध्ये एक ऑपरेशन काहुता म्हणून आहे जे तुम्हाला आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, जे मी आत्ताच सांगितलं मिशन मजनू नावाच्या मूवीमध्ये दाखवण्यात आलेले. ओके, सो आता बघा याला थोडंसं आपण काय करू की एक फॉर्मॅटमध्ये लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या आत्ताच मी सांगितलं की इंडिया, पाकिस्तान आणि इंडिया, चीन या 2 वॉरमध्ये इंडियाने जे म्हणजे इंडियाला जी कमतरता भासली, भलेही आपण पाकिस्तानचं वॉर जिंकलो पण यामध्ये आपल्याला एक कमतरता भासली, ती म्हणजे कशाची होती, इंटेलिजन्सची. म्हणजे आपल्याला थोडंसं आपल्यापेक्षा एक पुढं पाऊल चीन टाकत होतं. त्याचं कारण होतं त्यांच्याजवळ एक प्रॉपर इन्फॉर्मेशन गॅदर्ड होती इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये, आणि त्यामुळं वॉरमध्ये काही का असे ना ते आपल्याला पुढं बघायला मिळाले. भलेही आपण पाकिस्तानसोबत वॉर जिंकलो पण तरीही आपल्याला इंटेलिजन्समध्ये कुठेतरी कमतरता बघायला मिळाली. आणि त्यातून तुम्हाला रॉचा 1967-68च्या टाइम पिरियडला रॉचा जन्म झालेला बघायला मिळेल. त्याच्या अगोदर मी जसं सांगितलं की IB 20 वर्ष पहिले, त्याच्या 20 वर्ष IB काम करताना तुम्हाला बघायला मिळेल. नंतर आपण आताच डिस्कस केलं की रॉची सक्सेस आपण बांगलादेशच्या याच्यामध्ये सेलिब्रेट केली, पण इथंच आपलं थांबलेलं नाही. हा इथं फक्त सुरुवात होती की बांगलादेश वॉरमध्ये, बांगलादेशचं जे लिबरेशन वॉर होतं त्यामध्ये
रॉनी महत्त्वपूर्ण भूमिका निभवलेली असेल. 1975चा तुम्हाला सिक्कीमला भारतामध्ये पार्टिसिपेट करून घेण्याची एक मोहीम असेल. यामध्ये रॉनी एक चांगली अचिव्हमेंट केलेली बघायला मिळेल. पण आता आपल्याला थोडी पुढे नजर टाकायची आहे, ती म्हणजे आपल्याला न्यूक्लिअर प्रोग्राम संबंधी डिस्कस करायचे. बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की भारताने 1974च्या टाइम पिरियडला तुम्हाला माहीत असेल की आपण फर्स्ट न्यूक्लिअर टेस्ट करणार होतो, बरोबर. त्याला तुम्हाला माहीत असेल स्माइलिंग बुद्धा म्हणून नाव दिलेलं होतं. सो ही जी न्यूक्लिअर टेस्ट होती, या न्यूक्लिअर टेस्टमध्ये आपली जी न्यूक्लिअर टेस्ट आहे हिला सिक्रेसी मेंटेन ठेवण्यासाठी APJ अब्दुल कलामनी रॉवर एक जिम्मेदारी दिली होती की CIA सारख्या ज्या USAची एक पॉवरफुल एजन्सी आपण जगभरात मानतो, CIA सारख्या एका मोठ्या एजन्सीच्या नजरेतून आपली न्यूक्लिअर टेस्ट लपवण्याची पूर्ण जिम्मेदारी रॉच्या खात्यात दिली होती आणि रॉनी ती सक्सेसफुली तुम्हाला कंप्लीट केलेली बघायला मिळेल. नंतर आता ही रॉची एक अचिव्हमेंट इथपर्यंत आपल्याला बघायला मिळाली. लगेच 1977च्या टाइम पिरियडला तुम्हाला बघायला मिळेल की जसं आपण न्यूक्लिअर टेस्ट कंडक्ट केली आणि न्यूक्लिअर टेस्ट कंडक्ट केल्यानंतर ऑब्व्हियसली तोपर्यंत आपण सिक्रेसी मेंटेन केली, पण नंतर न्यूक्लिअर टेस्ट झाल्यानंतर जगभरामध्ये माहिती मिळाली. मग आता जगभरातून आपल्याला काय मिळालं, रिस्पॉन्स एकदम खराब मिळाला. सो त्या रिस्पॉन्सला टॅकल करण्यामध्येही रॉनी एक महत्त्वपूर्ण भूमिका निभवली. मग तेव्हापासून रॉला वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये रॉची काय करणं चालू झाली, एंट्री होणं चालू झाली. आता 74 पर्यंतचा टाइम पिरियड संपला. आता आपण मूव्ह ऑन करत आहे 1977च्या टाइम पिरियडला. 1977ला आपल्यासमोर एक ऑपरेशन्स आपण लॉन्च केलं आणि हेच आपल्या व्हिडिओचा आज एक अल्टिमेट गोल असणार आहे, ज्याला डिस्कस करायचं ऑपरेशन काहुता. ऑपरेशन काहुता काय होतं तर 1977ला लॉन्च करण्यात आलं ऑपरेशन काहुता. हे पाकिस्तानचा न्यूक्लिअर प्रोग्राम जो आहे तो खरंच चालू आहे का नाही याचं आपल्याला फायनलायझेशन्स घ्यायचं होतं. म्हणजे 1977ला तिथं न्यूक्लिअर रिलेटेड वेगवेगळे कामं चालू होते, न्यूक्लिअर टेस्ट कंडक्ट करायची आहे, त्या रिलेटेड एक्सपेरिमेंट चालू होता. तर खरंच चालू आहे का याची आपल्याला शाश्वती मिळवायची होती, त्यासाठी आपण ऑपरेशन काहुता लॉन्च केलं. या ऑपरेशन काहुतामध्ये पुन्हा तुम्हाला बघायला मिळेल की आपले काही जे एजंट्स आहेत ते पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आले वेगवेगळ्या वेशभूषा करून, आणि त्या वेशभूषामध्ये पुन्हा वेशभूषा करून वेगवेगळे एजंट वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आणि त्यामध्ये डिटेक्शन्स करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता की खरंच तिथं न्यूक्लिअर टेस्ट करण्यात येत आहे का नाही. पण ऑब्व्हियसली तुम्हाला माहीत असेल की अशा जे काही न्यूक्लिअर टेस्ट वगैरे सारख्या ज्या गोष्टी असतील त्या कशा ठेवल्या जातात, सिक्रेसीमध्ये ठेवल्या जातात. तर आपले काही एजंट तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये असफल झालेले तुम्हाला बघायला मिळतील. पण ऑब्व्हियसली या कॉन्टेक्स्टमध्ये सगळ्यांना नाराजी आली होती की आपलं जे मिशन आहे ते कुठंतरी फेल झालेलं बघायला मिळतंय. पण अल्टिमेटली लास्ट मोमेंटला कसं आहे ना, इंडियाच्या फेवरनी एक गोष्ट झाली आणि फायनली तुम्हाला बघायला मिळेल की इंडियाला काय झालं, इंडियाच्या एजंटनी एका सायंटिस्टला ट्रॅक केलं. ही तुम्ही गोष्ट खूप जणांनी ऐकली असेल. इंडियन एजंट जे आहेत ते सायंटिस्टला ट्रॅक करायला लागले. कोण सायंटिस्ट होता, तोच सायंटिस्ट जो कशामध्ये काम करत होता, न्यूक्लिअर टेस्टवर काम करत होता किंवा न्यूक्लिअर एक्सपेरिमेंटवर काम करत होता. त्या सायंटिस्टला फॉलो करणं चालू केलं. तो सायंटिस्ट सलूनमध्ये गेला, सलूनमधून त्याच्या हेअर सॅम्पल्स कलेक्ट केले आणि ते कुठं पाठवले, इंडियामध्ये रिटर्न पाठवले आणि त्यामध्ये युरॅनियमची भरून मात्रा बघायला मिळाली. आणि त्यातून मग कन्क्लूड झालं की यस, पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर टेस्ट बनवणं, न्यूक्लिअर प्रोग्राम किंवा न्यूक्लिअर टेस्ट करण्याच्या तयारीला ते लागलेले आहेत. सो आता तुम्हाला माहीत असेल की पाकिस्तानसारखा कंट्री जर न्यूक्लिअर टेस्ट कंडक्ट करतोय तर इंडियासाठी खरंच ही खतऱ्याची घंटी होती. कारण आपण जसं रिस्पॉन्सिबल कंट्री आहेत तसं पाकिस्तान कधीही रिस्पॉन्सिबल कंट्री तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि जो काही बॉम्ब बनवलेला असेल किंवा जे काही त्यांचे पुढचे प्रोग्राम्स असतील ते ऑब्व्हियसली कुणासाठी असतील, इंडियासाठीच असतील. म्हणून इंडियानी एकदा तर कन्फर्मेशन पाहिजे होतं की यस, की तिथं न्यूक्लिअर टेस्ट करणं, न्यूक्लिअर टेस्टच्या तयारीला ते लोक लागले आहेत का. आणि जसं कळलं की 1977ला कन्फर्मेशन मिळालं की यस तिथं काय चालू आहे, न्यूक्लिअर प्रोग्रामवर काम करणं चालू आहे, लगेच दुसरं मिशन काय रिलीज झालं असेल, न्यूक्लिअर प्रोग्रामला तिथलच्या काय करायचं, डिस्ट्रॉय करायचं. ते मिशन शिफ्ट झालं की आता आपल्याला 77ला कन्फर्मेशन मिळून गेलं की हो तिथं चालू आहे न्यूक्लिअर टेस्ट करण्याचं. लगेच आता मिशन काय असणार, नेक्स्ट एजंट तिथं पोहोचलेलेच होते. एजंटनी नेक्स्ट टार्गेट ठेवलं की आता आपल्याला काय करायचं आहे, तिथलच्या मिशनला डिस्ट्रॉय करायचं आहे आणि त्याच्यावरही काम चालू झालं. आता त्या मिशनवर काम चालू झाल्यानंतर तुम्हाला
बघायला मिळत असेल की तिथलचे जे सायंटिस्ट आहे त्यांच्यावर निगराणी राखणं चालूच होती आणि त्याचपैकी एका सायंटिस्टला आपल्या एजंटनं ब्लॅकमेल करणं चालू केलं आणि ब्लॅकमेलिंगमध्ये त्याच्याकडून ब्ल्यूप्रिंट जी काही न्यूक्लिअर प्रोग्राम चालू आहे त्याच्या ब्ल्यूप्रिंटची डिमांड करणं चालू केली. म्हणजे एजंट, रॉ एजंट आणि इकडून तो सायंटिस्ट यांच्यामध्ये बोलणं, बातचीत होणं चालू झाली आणि त्याला एजंटकडून एवढं म्हणजे फाश्यात आणण्यात आलं की त्या फाश्याच्या नादात काय झालं, तो एजंट कुठंतरी, तो एजंटनी सक्सेसफुली त्या सायंटिस्टला आपल्याकडे वळवण्यात कामयाब मिळाली. कामयाबी एवढीच होती की एजंटनी त्याला कन्व्हिन्स केलं की तू माझ्यासाठी काम कर, त्याच्या बदल्यात तुला काय पाहिजे सांग. तर त्यांनी 7 लाख रुपये आणि सेफ एक्झिट फ्रॉम द पाकिस्तान या 2 डिमांड सायंटिस्टनी एजंट समोर ठेवल्या आणि ऑब्व्हियसली एजंटला माहीत होतं की ही ब्ल्यूप्रिंट आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, म्हणजे पुढच्या कामासाठी आपल्यासाठी ही ब्ल्यूप्रिंट खूप महत्त्वाची राहणार आहे. एजंटनी ती इन्फॉर्मेशन ऑब्व्हियसली चीफपर्यंत पोहोचवली. चीफ नंतर ती इन्फॉर्मेशन आपल्या प्राईम मिनिस्टरवर जाणार होती. आता सीन असा चालू झाला की जेव्हा हा रॉ सारखी एजन्सी बनवण्यात आलेली तुम्हाला बघायला मिळेल, त्या एजन्सीमध्ये एक महत्त्वाची भूमिका कोणी निभावली होती. रॉ सारखी एजन्सी बनवण्यामध्ये आर्यन काव आणि इंदिरा गांधी यांच्या बातचीतमुळे रॉ सारखी एजन्सी तुम्हाला बघायला मिळाली. पण या एजन्सीमध्ये एजन्सीच्या टाईम पिरियडला ज्या आपल्या ह्या होत्या इंदिरा गांधी लिडरशिप सांभाळत होत्या, ती लिडरशिप त्या टाईम पिरियडला म्हणजे ज्या वेळेस इकडं साईडला पाकिस्तानमध्ये काय चालू होतं, पाकिस्तानमध्ये आपले एजंट सायंटिस्टला ब्लॅकमेल करून त्याच्यासोबत डील फायनल केली की 7 लाख रुपये आणि सेफ एक्झिट करायची कुठून, पाकिस्तानमधून. ती गोष्ट तिकडे आपल्या सायंटिस्टनं कन्फर्म केली. मग त्यांनी ती इन्फॉर्मेशन चीफला पोहोचवली. चीफनं ती इन्फॉर्मेशन कुणाला देणार, प्राईम मिनिस्टर. पण लिडरशिप काय झालेली होती, बदलली होती. लिडरशिप कुणाच्या हातात आली होती, मोरारजी देसाईच्या हातामध्ये. आणि मोरारजी देसाई त्या टाइम पिरियडला तुम्हाला माहिती असेल की मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये तुम्हाला थोडासा कॉन्फ्लिक्ट बघायला मिळेल आणि यामध्ये एक गैरसमज निर्माण झाला की मोरारजी देसाईंचा असा गैरसमज झाला की रॉ सारखी एजन्सी इंदिरा गांधींनी आपल्यावर निगराणी ठेवण्यासाठी करण्यात आली आणि त्यामुळे तुम्हाला माहीत पडेल की यांनी 30% काय केलं, 30% बजेट जे रॉचं बजेट आहे त्याला घटून टाकलं आणि सोबत 30% म्हणजे एजंट्स कमी केले त्यामधले आणि बजेट देखील, जे बजेट जवळपास बघा 2 करोडच्या आसपास होतं, त्या बजेटमध्येही कटोती करण्यात आली आणि जे त्यांचा म्हणजे एजंट्स लोक होते त्यांच्या म्हणजे जे एजंट्स होते त्यांना देखील कमी करण्यात आला आणि 7 लाख रुपयाचे जे काही पैसे आहे ते मागणी, म्हणजे ती मागणी कोण करणार, ऑब्व्हियसली चीफ. रॉ एजंटनी माहिती चीफला दिली तर त्यावेळेसचे एक एजंट होते, त्या एजंटजवळ त्यांनी माहिती पोहोचवली. आता त्या एजंटचं नाव तुम्हाला बघायला मिळेल, नायर म्हणून होते. ओके, सो नायरजवळ ती माहिती पोहोचवली की नायरनी ही इन्फॉर्मेशन कुणाला कन्वे करायला पाहिजे, नायरनी ही इन्फॉर्मेशन मोरारजी देसाईला कन्वे केली. पण मोरारजी देसाईंनी 7 लाख रुपये देण्यास नकार दिला आणि आपलं मग 7 लाख रुपये देण्यास नायरला नकार दिल्यामुळे नायरनं काही दिवसामध्येच पोस्टवरून काय केलं, रजामंदी दिली. जेव्हा ही खबर कुठं पोहोचली, ही खबर जेव्हा पाकिस्तानचे आपले जे एजंट जे जीवावर खेळून तिथं थांबलेले आहेत त्यांच्याजवळ पोहोचली, त्यांनाही एक मोठा शॉक लागलेला तुम्हाला बघायला मिळेल. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला कुठंतरी म्हणजे आपण सक्सेसफुल झालो होतो ऑपरेशन्स काहूरमध्ये, पण अल्टिमेटली थोडं काही गैरसमज म्हणू शकतो, अशा काही खबरा पण आहे की मोरारजी देसाईंची एक डिस्कशन्स पण तिथलच्या प्रेसिडेंटसोबत झालं होतं आणि त्यांनी काही प्लॅन्स तिथं थोडेसे रिव्हील केल्यामुळे आपल्या एजंट्सला पुष्कळ जास्त, म्हणजे आता ही अफवा आहे, तर अफवा पण असू शकते, आपल्याला काही रियालिटी माहीत नाही, पण अशा प्रकारची अफवा आहे की त्यांनी काही इन्फॉर्मेशन त्यांच्यासोबतही शेअर केली. कारण यांचा पहिल्यापासूनच रॉबद्दल थोडासा एक निगेटिव्ह माइंडसेट होता, कारण ही रॉ सारखी एजन्सी बनवण्यामध्ये इंदिरा गांधीच्या म्हणजे त्यांच्या थोडंसं जे पहिल्यापासून मतभेद होते त्या अँगलवर त्यांनी रॉला एक इंटरप्रिटेशन्स घेतलं होतं आणि त्या अनुषंगानं त्यांनी रॉचे जेवढे काही मिशन्स आहे त्याबद्दल एक इन्फॉर्मेशन पाकिस्तानमध्ये कन्वे केली असं बोलल्या जातं. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली तुम्हाला माहित असेल की आपल्या रॉ एजंटचा काय तिथं झालं असेल. ISIने ऑब्व्हियसली ISI एजन्सी माहीत असेल जी इंटेलिजन्सचं काम करते पाकिस्तानसाठी, त्यांनी या लोकांना पकडून घेतलं आणि पकडून तुम्हाला माहीत असेल की त्यांच्यासोबत काय हाल केलेले असतील. अशा प्रकारे ऑपरेशन काहूता तुम्हाला तिथं कंडक्ट झालेलं बघायला मिळेल. सो अशा पद्धतीनं जे रॉ आहेत ते वेगवेगळे रहस्यमय कामं तुम्हाला करताना बघायला मिळत असेल. आता जो एक न्यूज चालू आहे बघा कंटिन्युअसली, की जी मी येताना व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितली होती की दाऊद इब्राहिम असेल किंवा मोसाद हा असेल मसूद अझहर असेल, तर हे जे दोघंही जण आहेत यांच्याशी रिलेटेड कुठंतरी रॉचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात
जाते, कारण की रॉनी असे खुफिया ऑपरेशन ऑलरेडी कंडक्ट केलेले. आता मी तुम्हाला आता ही जी रॉ एजन्सी आहे ही आपले जे प्लॅन्स असतील ही जर पब्लिक समोर रिव्हील करेल, बजेट किंवा त्यांचे एजंट्सबद्दल रिव्हील करेल, तर त्याची सिक्रेसी मेंटेन राहणार नाही. म्हणून तुम्हाला रॉ सारख्या एजन्सी पब्लिक डोमेनमध्ये जास्त काही डेटा किंवा जास्त काही ऑपरेशन्सबद्दल लीक करताना दिसणार नाही. पण आपण काही आपल्याजवळ जे सोर्सेस आहेत त्याच्या माध्यमातून आपण काही जे ऑपरेशन्स असतील किंवा काही ज्या घडामोडी असतील त्याच्यावर एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतो. रॉ सारखी एजन्सी भविष्यामध्ये इंडियाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ग्लोबल लीडर बनवणं असेल किंवा वेगवेगळ्या कंट्रीपासून आपली स्वतःची सुरक्षा करायची असेल, या वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये रॉ सारखी एजन्सी एक महत्त्वपूर्ण भूमिका तुम्हाला परफॉर्म करताना बघायला मिळेल. रॉ जर बघायला गेलं तर आज जमाना बदललेला आहे. एकमेकांसोबत गोळ्याबारी असेल किंवा लढण्याचा तो टाइम पिरियड आता गेलेला आहे. सो आता रॉ सारख्या एजन्सीचं महत्त्व अजून वाढलेलं आहे, जेव्हा सायबर क्राईम वेगवेगळ्या प्रकारच्या खुफिया इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आपल्याला डिस्ट्रॉय करण्याचा किंवा आतून खोकलं करण्याचा वेगवेगळ्या आपल्या एनिमी कंट्रीजकडून प्रयत्न केला जातो. तर अशा केसमध्ये रॉचं इम्पॉर्टन्स आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये खूप वाढलं आहे. पहिले आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यू नॅरेशन एवढंच होतं की पाकिस्तान आणि चीनसारख्या दोन पॉवरलाच आपण रॉच्या एजन्सीला काम सोपवलं होतं. पण आज आपली रॉ सारखी संघटना ही ना की फक्त पाकिस्तान आणि चीन यासारख्या दोन मेजर पॉवरलाच टार्गेट करत आहे, जगभरामध्येही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आपले रॉ एजंट्स तैनात झालेले बघायला मिळतील. आणि इंडियन डिप्लोमसीसाठी किंवा इंडियाच्या भविष्यासाठी रॉ सारखी संघटना एक महत्त्वपूर्ण रोल प्ले करणार आहे, याबद्दल आपण बोलू शकतो. ओके. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला सांगायला चांगलं वाटेल मला की रॉ सारख्या एजन्सी जर भारतामध्ये असल्या तर त्याचं इम्पॉर्टन्स किती वाढतंय सध्याच्या केसमध्ये ते तुम्ही बघू शकता. जे रॉ तुम्हाला माहिती असेल की अजित डोवाल सारखी पर्सनॅलिटी सध्या ते एक रॉच्या एजंट म्हणजे IPS नंतर त्यांनी जे काहुतासारखं जे ऑपरेशन झालंय त्यामध्ये अजित डोवाल सारख्या पर्सनॅलिटीचा एक इम्पॉर्टंट रोल तुम्हाला बघायला मिळेल. आणि तीच पर्सनॅलिटी आज नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर या पोस्टवर तुम्हाला बसलेली बघायला मिळेल. आता तुमच्या डोक्यामध्ये अजून एक प्रश्न असेल की मॅडम हे जे चीफ असतात ते कोणत्या मिनिस्ट्रीला रिपोर्ट करतात, कारण तुम्ही तर सांगितलं IB जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर काम करतं. पण एक पॉईंट लक्षात ठेवा, जे चीफ आहे ते कुणालाही मधात मेडिएटर म्हणून काम करत नाही. म्हणजे ते रॉचे जे काही एजंट्स असतील त्याची माहिती जी चीफच्या हातात असते ती डायरेक्ट PM ला ते सोपवतात. ओके. सो मधात कोणत्याही प्रकारचं इंटरफरन्स तुम्हाला बघायला मिळत नाही. रॉ चीफ डायरेक्टली ती इन्फॉर्मेशन कुणाला कन्वे करतात, प्राईम मिनिस्टर. ओके. सो प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया असतील त्यांना ती इन्फॉर्मेशन जाईल. म्हणून यातून तुम्ही कन्सिडर करू शकता की रॉ सारखी संघटना इंडियासाठी किती जास्त महत्त्वपूर्ण रोल प्ले करत असेल. ओके. सो आजच्या लेक्चर्समध्ये आपण जे काही डिस्कस केलेलं आहे ते मी तुम्हाला जे स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तेच सगळं तुम्हाला या स्लाइड्सवर बघायला मिळेल. ओके. सो आता मोसाद सारखी ऑर्गनायझेशन झाली, ती पण सध्या खूप जास्त न्यूजमध्ये. सो अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन्समुळे रॉ पण खूप जास्त न्यूजमध्ये येताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की पहिले असं होतं की जे IPS वगैरे किंवा आर्मीच्या टॉप रँकर्स लोक होते, पर्सन्स होते, त्यांना तुम्हाला रॉमध्ये ॲज अ एजंट म्हणून काम करायला बघायला मिळत असतील. पण आता तुम्हाला असं बघायला मिळेल की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिग्गज असलेल्या लोकांना पण तुम्हाला असं बघायला मिळेल की तिथं त्यांची रिक्रुटमेंट केली जाते फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू की त्यांना रॉ एजंट म्हणून डिप्लॉय केल्या जातं. अशातलंच एक पर्सनॅलिटी होती की ते पर्सनॅलिटी ॲक्च्युली म्हणजे आपण असं कन्सिडर करू की सिनेमा वगैरेचं काम करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आली होती. आणि ते सिनेमाचं काम ते शोधत असताना म्हणजे करिअर ते काय म्हणू शकतो आपण त्याला, करिअर त्यांचं त्या डायरेक्शननी वळवत असताना ते करिअरचा त्यांचा बिगिनिंग होती त्या टाइम पिरियडला असंच त्यांच्यावर एक नजर गेली आणि त्यांना आपल्या रॉ एजंट म्हणून त्यांना दाखल करण्यात आलं होतं. सो आता थोडासा कॉन्टेक्स्ट बदलला आहे. पहिले फक्तच IPS असेल किंवा टॉप आर्मी रँकर्स वगैरे लोक होते त्यांनाच रॉमध्ये भरती केल्या जायचं, पण आता वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना रॉ एजंट म्हणून काम करण्याची संधी बघायला मिळत असेल. सो ही पण एक चांगली गोष्ट आहे की आपल्यासारखे पण लोक रॉमध्ये काम करायसाठी जाऊ शकतात, जे की इंडियासाठी मी पहिलेच सांगितलं की रॉच्या लाईफला एक्सप्लेन करण्यासाठी एकच लाईन आहे ती राजी पिक्चरमधली की वतन से आगे कुछ नाही. आणि तुम्ही टायटल सॉन्ग पण बघितलं असेल या मजनू मूवीचं. ओके. सो यातून आपण आजच्या व्हिडिओमध्ये रॉबद्दल सखोल माहिती बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट अपडेट की आपल्या इथं
2 प्रोग्राम्स आपण ॲम्बिशियस प्रोग्राम लॉन्च केलेले आहे, जे सिंहालोकन असेल आणि प्रहार बॅच असेल. ज्या काही विद्यार्थ्यांच्या प्रिपरेशन्समध्ये म्हणजे इंटिग्रेटेड बॅच ज्यांनी घेतली नसेल किंवा इंटिग्रेटेड बॅचमधून रिव्हिजन करायची कशी काही कळत नसेल, तर त्यांसाठी हे सिंहालोकन आणि प्रहारसारखे प्रोग्राम जे आहेत ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतात. सिंहालोकन जे आहे ते संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे त्यांसाठी आहे. येस, संयुक्त पूर्व परीक्षासाठी आहे आणि ही पण संयुक्त पूर्व परीक्षाच आहे, पण गट ब आणि गट क साठी. ओके, आणि ही मला असं वाटतं नागरी अर्जपत्रित सेवा आहे, त्याच्या राजपत्रित सेवा आहे त्याच्यासाठी आहे. सो अशा पद्धतीने आज आपण रॉच्या संदर्भात डिस्कस केलं, सोबत याच्याही अपडेट्स घेतल्या. अजून तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला अजून काही रॉ बद्दल माहिती असेल, नवीन काही ऑपरेशन्स माहीत असेल, तेही तुम्ही याच्यामध्ये मेन्शन्स करू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी रॉला आता समराईज करते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून काही अशाच टॉपिकवर डिस्कशन्स करूया. थँक्यू सो मच. जय हिंद.